शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यामधला वाद टोकाला पोहोचलाय। प्रताप सरनाईक यांनी जमीन हडपल्याचा आरोप नरेंद्र मेहतांनी केलाय। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात एक रिपोर्ट। शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यामधला वाद टोकाला पोहोचलाय। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केलाय। नरेंद्र मेहतांनी नेमका काय आरोप केलाय तेही पहा। भाईंदरपाडा इथल्या भोईर कुटुंबाच्या मालकीची 1219 चौरस मीटर जागा सरनाईकांनी हडपली। एकूण 2439 चौरस मीटर जागेपैकी निम्म्याहून अधिक जागेवर अतिक्रमण करून ती हडपण्यात आली। नरेंद्र मेहतांनी या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये भेट देत भोईर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली। मेहता यांनी संबंधित जागेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। सरनाईक साहेब ज्यावेळी बोलतात त्याला कोणी भीक घालत नाही, रिक्षावालाही भीक घालत नाही, कारण ते बोलतात ते कधी काय होतच नाही। त्यांचा अनेक उदाहरणं बघा, ते बोलतात नंतर युटर्न घेतात। प्रताप सरनाईकनी नेहमी मराठी माणसांचा उपयोग केलाय, त्यांचा नावाचा वापर करून मतं घेण्याचं काम केलंय आणि परप्रांतीयांचा सुद्धा त्यांनी तशाच प्रकारचा केलाय, कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या विरोधात। तुमचा पक्षातला असलं असतं आम्ही आता तर केलंच असतं। शेवटी तो शिवसेनेचा आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार की साहेब पक्षाची पण आबरू हे मलिन करत आहे, अशा लोकांना तुम्ही बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळात। कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी जर कोणी काही करत असेल ना, मी अशा लोकांना भीक घालत नाही। आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। त्यांनी काय मीरा भाईंदरचं लोकल काय तिथे असतील मला माहिती नाही, पण त्याची माहिती मी घेतली नाही। पण नरेंद्र मेहताजी आणि थोडे प्रताप सरनाईक यामध्ये थोडे मतभेद आहेत, पण त्यातनं काही त्यांची मागणी बघावं लागेल, पण कुठल्या कारणाने केले मला तपासावं लागेल। सरनाईक मेहता वादात वकील गुणरत्न सदावर्तेंनी उडी घेतली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे। हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून आपल्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे। लोक एवढे म्हणजे हे झालेत, परेशान झालेत। एकीकडे रिक्षावाले आमचे कष्टकरी, दुसरीकडे सामान्यपणे त्या गावचे मूळ रहिवासी, तिसरीकडे आणखीन एका आदिवासी गावचे लोक। हे जर अशी जर पद्धत असेल तर मी माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत नम्रपणे सांगतो, मी अशा प्रकारे मंत्री म्हणून काम केलेला माणूस मी तरी पाहिलेला नाही। शिवसेना मंत्री आणि भाजपा आमदारामधला वाद चांगलाच पेटलाय। या दोघांच्या वादावर महायुतीचे वरिष्ठ काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।